नमस्कार. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी नागरिक सरबत असेल थंड पेयांचं सेवन करतात, परंतु या थंड पेयामध्ये घातला जाणारा बर्फ हा आरोग्यास घातक आहे. हानिकारक बर्फाचा वापर या शीतपेयांमध्ये केला जातोय आणि याकडे जे अन्न औषध प्रशासन आहे त्याचं दुर्लक्ष होत आहे आणि याच्या विरोधात आज दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर सध्या उत्तम मोहिते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की कशासाठी आंदोलन? साहेब, आज बघायला गेलं तर जगभरात उकाड्याचा आरण आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोकांच्या शरीराची उष्णता वाढली जाते आणि या तापमान जर शरीराचं गार करायचं असेल तर थंड पेयांचा लोक आधार घेतात आणि या आधारासाठी थंड शीतपेय असतील तसेच पदार्थ असतील ते खाण्यासाठी, लोक पिण्यासाठी कुठे मिळेल तिथं एखाद्यानं स्टॉल चालू केला असेल, एखादा हातगाडीवाला असेल किंवा एखादा स्टॉल असेल तर तिथे जाऊन ते पदार्थ आणि पेय खाण्याचा प्रयत्न करतात. पण ही जे पेय विकणारे आणि पदार्थ विकणारे जे लोक आहेत ते आपल्या गावात म्हणजे सांगलीत जो काही पदार्थ विकला जातो बर्फ नावाचा गार करण्यासाठी, तो बर्फच म्हणजे अपायकारक आहे, शरीराला केमिकल युक्त आहे. हे बर्फ खाण्यासाठी अयोग्य आहे. या बर्फ खाल्ल्याने लोकांच्या शरीरात, पोटात तसेच अनेक आजार त्यांना उद्भवू शकतात. तरी सुद्धा आमचे जे अन्न भेसळचे अधिकारी आहेत समुद्र साहेब, त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणाला एक चांगल्या पद्धतीनं शीतपेयवाले, स्टॉलवाले असतील, हातगाडीवाले असतील किंवा आमच्या गावातले फूड्सवाले असतील आणि जे काही व्यवसाय चालू आहेत आमच्या अन्न व्यवसायाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने, ते धंदे इतके चांगले चाललेत की तिकडे झोपाचं सण घेऊन ते अत्यंत दुर्लक्ष करतात. कालच कोल्हापुरात आपण बघितलं साहेब की चांगल्या पद्धतीचा बर्फ वापरावा म्हणून मृत्यूसाठी वापरलेला गाडीतला बर्फ, त्या मृत्यू गाडीतला बर्फ त्या सरबतच्या गाडीवर विकला गेला आणि आपण सगळ्या मीडियानं सुद्धा हे दाखवलं, जगभरानं बघितलं. पण तरी सुद्धा आमची मागणी अशी होती की ही जे काही बेकायदेशीररित्या बर्फ विकला जातोय किंवा पेय विकले जातात, पदार्थ विकले जातात, त्यांचे थांबले जावेत. त्या बर्फ विक्री फॅक्टरीवर कारवाई व्हावी आणि संबंधित जे व्यवसाय चाललेत त्यांच्यावर कारवाई होऊन संबंधित जे अधिकारी आहेत समुद्र यांना बडतर्फ करावा. येत्या काळात आमच्या आंदोलनाची दखल घेऊन जर कारवाई झाली नाही तर आम्ही संबंधित अधिकाऱ्याला बर्फावर उघडं करून झोपल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो. आपण पाहू शकता हा जो बर्फ आहे, निकृष्ट दर्जाचा बर्फ आहे, त्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये या ठिकाणी टाकलेला आहे आणि या निमित्तानं संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी असा इशारा दिलेला आहे की भविष्यामध्ये जर यामध्ये सुधारणा न झाल्यास हे जे अधिकारी आहेत, अन्न औषध प्रशासनाचे जे मुख्य अधिकारी आहेत, त्यांना याच बर्फावर झोपवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी या निमित्तानं दिलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.